महाविजय अधिवेशन होणार आहे। भाजपा नेते नारायण राणे आता थोड्याच वेळात साईबाबांचं दर्शन घेणार आहे। भाजपाचं आज शिर्डीमध्ये महाविजयी प्रदेश अधिवेशन होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला जाणार आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। तर चेतन, नारायण राणे आता शिर्डीमध्ये पोहोचलेले आहेत का? साईबाबांचं दर्शन केव्हा घेणार आहेत त्या संदर्भात माहिती? निश्चितच काल झालेल्या आमदार खासदार आणि मंत्र्यांच्या बैठकीसाठी स्वतः खासदार आणि ज्येष्ठ नेते असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे आपण उपस्थित पाहिलं होतं। आज त्यांनी साईबाबांचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे। थोड्याच वेळानंतर ते महाअधिवेशन ज्या मैदानावर पार पडत आहे त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित पाहायला मिळतील। त्यांच्या सोबत स्वतः खासदार उदयनराजे भोसले सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील। आज या होणाऱ्या अधिवेशनामध्ये जवळपास 15,000 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये भाजपचे महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदार आणि मंत्री यांचाही समावेश असेल। नीलम जी, आणखीन कोणकोणते भाजपाचे नेते यावेळी उपस्थित आहेत किंवा येणार आहेत त्या संदर्भात काय माहिती आहे? निश्चितच आज दिवसभर चालणाऱ्या या महाधिवेशनामध्ये सुरुवातीला आपल्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं पहिल्या सत्रातील समारोपाचं भाषण ऐकायला मिळेल। यानंतर केंद्रीय नेते असलेले आणि भाजपचे महामंत्री असलेले विनोद तावडे यांच्याही मार्गदर्शनपर भाषणाचा समावेश आजच्या अधिवेशनात आहे। या उलट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सर्वांच्या नजरा असतील। नेमकं ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कोणता कानमंत्र देतात? कारण आज जर पाहायला गेलं तर एकीकडे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ या दोन्हीही दिग्गजांच्या जयंती आहेत। त्यामुळे स्वामी विवेकानंदांच्या विचाराला अनुसरून कुठेतरी तरुणांना आता पुन्हा एकदा भाजपकडे आकर्षित करण्यासाठी अमित शहांचं एखादं वक्तव्य महत्वाचं ठरू शकतं, एखादी महत्वाची घोषणा ठरू शकते। एकूणच आता सध्या 1.5 कोटीचा उद्दिष्ट भाजपने सदस्य नोंदणीचं ठेवलेलं आहे। त्यामध्ये मोठा वाटा हा तरुणांचा असावा, म्हणून अमित शहा नेमका काय कानमंत्र आजच्या अधिवेशनात देतात हे पाहणं महत्वाचं आहे। नक्कीच या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।